मेहता का उल्टा चष्मा. सांभाळ. काय करतोय? सॉरी बापूजी, तुमच्या चप्पलवर माझा पाय पडला. म्हणजे आज तू ठरवूनच टाकलायस की मला जखमी करूनच सोडणार. अरे नाही, शुभ शुभ बोला बापूजी. तुमच्या ऐवजी प्रत्येक जखम मला हो. एक काम करा, तुम्ही मागून चला, मी पुढे चाल. अरे चल ना आता सोबतच चल. जातोय माझ्या पुढे. अरे गुड मॉर्निंग good बबिताजी. कसे आहात अय्यर भाऊ? नमस्कार बापूजी. अरे वा जाडालाल, बाबूजींच्या सोबत मॉर्निंग वॉक सुरू केली आहे. अरे नाही बाबा नाही, हा आळशी कुठे चालायला जाणार आहे? हा तर दुकानामध्ये चाललो आणि मी माझ्या मित्राच्या घरी पूजा आहे तिकडे चाललो. ती अशी गोष्ट नाहीये बापूजी. जर एकदा ठरवलं ना मी, तर शिर्डी पर्यंत चालत जाऊ शकतो. पण आता या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये काय आहे, चिक 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 खूप असतं ना, त्यामुळे मजा नाहीये. ए चिक चिक, तू येतोयस का मी जाऊ? नाही मी येतोय. या तुम्हाला पण सोडतो आम्ही जाता जाता. नाही नको. अरे एका रिक्षामधून 4 जण कसे जाणार? जाडालालने रिक्षा चालवली तर होऊ शकतं. जाडालाल, तू एक रिक्षा विकत घे. अय्यर भाऊ, सायनीस असून सुद्धा काय अशा छोट्या गोष्टी बोलताय? मी ती मुंबईमध्ये 4 चाकी टॅक्सी फिरते ना, ऐकलंय का टॅक्सी बद्दल? ऑफकोर्स. तर बस आपण 4 लोक आहोत, तर मी टॅक्सीतून जायचा विचार करत होतो. त्यासाठी मी म्हणालो या तुम्ही. अरे टॅक्सी करण्याची गरज नाहीये, मला इथे जवळच जायचंय, मी जाईन असा. तुम्ही तिघे रिक्षामधून जा. नाही बापूजी. बापूजी, अरे अरे बापूजी ना थांबवा. एक मिनिट, बबिताजी बोलवतायत. मी निघालो. अरे बापूजी. या चला, तुम्हाला सोडतो आता. नाही जेठाजी, मला जरा हाती भाऊंकडे जायचंय. अरे बापरे, काय झालं तुम्हाला? तुम्ही सांगितलं नाही. अय्यर भाऊ, तुम्ही पण नाही सांगितलं. काय झालंय? काय कधीपासून होतंय हे? बबिताजी, शेजाऱ्यांना नाही सांगणार तुम्ही? पहिला सख्खा शेजारी. संकटात शेजारीच उपयोगी पडतात. काय झालं? काय सांगा तर खरं. काय झालं अय्यर भाऊ? जाडालाल, बबिताला काहीच झालेलं नाहीये. तर मग औषध घ्यायला का जाताय? जेठाजी, माझं कोमल वहिनींकडे काम आहे म्हणून मी त्यांना भेटायला जात होते. ओ देवाचे लाख लाख आभार मानतो. अरे बापरे, किती दिवस वाचलो होतो. माहित नाही आता दया काय बॉम्ब फोडेल. दया आता काही नाही. आता मला उशीर होतोय. हा ओके. नाही माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मी खाली येते. अरे दया, उशीर होतोय. मी रिक्षात बसून मग फोन करतो. फोनवर बोलू आपण, ठीक आहे? नाही फोनवर बोलण्यासारखी गोष्ट नाहीये. तो डब्बा. हो घेतला आहे मी डब्बा. बाई तू चिंता नको करू, मी नाश्ता करून घे ना. ही दया खूपच चिंता करते माझी. आज काय आहे, ती मी नाश्ता करण्यासाठी घरी थांबलो नाही. दुकानात काम होतं ना, तर मी म्हणालो बाई तू नाश्ता डब्यामध्ये भरून दे, दुकानात जाऊन खाईन. हा डब्बूचे पप्पा, मला तुमच्याशी त्याच नाश्त्याच्या डब्याबद्दल काही बोलायचंय. अरे त्यात काय बोलायचं दया, जे काही असेल ते गोड मानून खाऊन घेईन बाई. काय आहे ना दया, जे काही बनवते ना ते इतकं स्वादिष्ट बनवते ना की कधी कधी मी तर बोटच चाटत बसतो. ऑफ कोर्स, मला माहिती येते. तसं आज काय बनवलंय त्यांनी? माहित नाही, 1 मिनिट बघून सांगतो. अरे नाही, जाडालाल, जेठाजी. टिफिन उघडू अरे नको. अरे नाही नाही, त्यात जाडाला काय? टिफिन उघडू अरे नको. नाही उघडू. अरे नाही, कशाला नाही. बाबा, थोडा खाऊया. अरे, नाही, जेठाजी. तुम्ही आता बोलूच नका. खायचं अरे, नाव नाही, काढलंय, तर नाही, आता थोडं नाही, खावंच नाही. लागेल. पीठ. जाडालाल, तू नाश्त्यामध्ये पीठ खातो? डब्बूचे पप्पा. दया, हे नाश्त्याच्या डब्यामध्ये काय आहे? मी तुम्हाला हेच सांगत होते. मी जो तुमचा नाश्त्याचा डबा ठेवला होता ना, तो तुम्ही नाही घेतला आणि हा पिठाचा डबा घेऊन आलात. अरे पण नाश्त्याच्या डब्याच्या बाजूला पिठाचा डब्बा का ठेवलास तू? अरे किडींसाठी. केडी? केडी म्हणजे? म्हणजे मुंग्यांसाठी. डब्बूचे पप्पा, मी हा नाश्त्याचा डबा बदलण्यासाठीच खाली येत होते. आता तुम्ही एक काम करा, हा नाश्त्याचा डबा घेऊन टाका आणि मुंग्यांचा डबा मला द्या. नाही काही हरकत नाही, राहू दे. मी जाता जाता रस्त्यामध्ये टाकेन मुंग्यांना हे पीठ. हे नेतो मी ठीक आहे. आता. हा, हो. दे. आणि हे पण दे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. ओके बाय ओके, जेठाजी. बबिताजी. बाय. बाय. बाय हा. बाय बाय बाय. या अय्यर भाऊ, तुम्हाला हा, सोडतो. चला, हा, चला. चला. अरे जेठालाल, अय्यर भाऊ, सकाळी सकाळी कुठे निघालात? पहिले तू सांग, तू कुठून येतोय? अरे बाबा, माझं नशीब तुमच्यासारखं थोडंच आहे. तुम्हाला दया वहिनी आणि तुम्हाला बबिता वहिनी सकाळी तयार चहा तुमच्या हातात ठेवतात. अरे मी चहा नाही, कॉफी पितो. हो ते जे काही असेल, पण स्वतःला तर बनवावं लागत नाही ना.
मला चहा स्वतःच बनवावा लागतो, त्यासाठी दूध आणायला गेलो तो बाहेर. चिंता नको करू पोपटलाल, खूपच लवकर तुझं लग्न होऊन जाईल. थँक्यू जेठालाल. अच्छा, या पिशवीमध्ये काय घेऊन जातोयस? पोपटलाल, एका पिशवीमध्ये दयावहिनीने जेठालालला नाश्ता बनवून दिला आहे आणि दुसऱ्या पिशवीमध्ये मुंग्यानं टाकायचं पीठ आहे. वा वा जेठालाल, पुण्य करतोस ना, म्हणूनच इतका सुखी आहेस. चला बाबांनो, मी निघतो, मला चहा बनवायचा आहे. जर तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही पण चला. नाही नाही, मला तर उशीर होतोय. अय्यर भाऊंना घेऊन जा. अय्यर भाऊ, तुम्ही तुमची कॉफी घेऊन माझ्या घरी या. दूध तर आहेच ना. ते काय आहे ना, मी कॉफी पित नाही ना, त्यामुळे घरी ठेवतच नाही. नाही नाही नाही, मला कॉफी पिपी नाही प्यायची, मला उशीर होतोय. हो बरं, चला ठीक ठीक आहे, आहे. आम्ही हा, चला. निघतो, हा, हा. हा. आहा, गरमागरम चहा तयार आहे. सुरू करूया. काय बाबा, काही बोलत का नाहीयेस? रागावलीयेस? ओ अच्छा अच्छा, नाही पण मी आज नाश्ता नाही बनवलाय. बाई, तुला तर भूक लागतच नाही आणि ते रोज रोज एकट्या माणसासाठी नाश्ता बनवण्याचा खूप कंटाळा येतो. तुला खरंच मानावं लागेल सखी, तू माझ्यासाठी किती सहन करतेस. उन्हात सावली देतेस, पावसाचा मारा स्वतः सहन करतेस आणि मला सुखात ठेवतेस. बाबा, तशा तर माझ्याकडे खूप साऱ्या छत्र्या आहेत. तुझे बाकी सगळे नातेवाईक, मामा, काका, काकी. पण तू माझी आवडतीयस. एक मनातली गोष्ट सांगू बघ, जेव्हा तुझी वहिनी येईल ना, तेव्हा असं नको समजू की तुझी किंमत कमी होऊन जाईल. तू माझी बेस्ट फ्रेंडच राहशील. तुझ्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. माझा एकटेपणा दूर होतो. हो, आता हसण्यासाठी खूप सारे लोक आहेत, पण माझं दुःख वाटून घेणारी एकटी तूच आहेस, माझी बेस्ट फ्रेंड. आणि त्यासाठीच मी तुला हा फ्रेंडशिप बँड बांधलाय. तुझ्या रक्षणासाठी. एक मिनिट, एक्सक्यूज मी, एक फोन आलाय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. अरे सर, तुमचा आवाज येत नाही, ते नाही. पावसामुळे ना नेटवर्कचा प्रॉब्लेम वाटतोय. तुम्ही जरा थांबा, मी जरा बाहेर जातो. हॅलो, एक मिनिट, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो. एक मिनिट, एक मिनिट, ते नेटवर्क शोधतोय मी. एक मिनिट. हॅलो. हॅलो, आता येतो माझा आवाज? हो 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 हो. हा, ते आतमध्ये नेटवर्क मिळत नव्हतं. बोला आता. काय, मी पत्रकार पोपटलाल यांच्याशी बोलतोय. हो, मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालच बोलतोय. सदा सौभाग्यवती भाऊ. काय 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 मस्करी आहे ही? मी तुझी दुनिया हलवून टाकेन. कोण आहेस, कोण तू? सर, माझं बोलणं तर ऐकून घ्या. मी सदा सौभाग्यवती भाऊ मॅरेज ब्युरो वरून गुलशन बोलतोय. ओ सो सॉरी सॉरी. बोला बोला भाऊ. तुमच्यासाठी एक स्थळ आलंय. काय? अच्छा बाबा, ही काही मस्करी तर नाहीये ना? अरे असं कशाला बोलताय तुम्ही असं का बोलताय? अहो दादा, या लग्नाच्या चक्करमध्ये मला खूप धोके मिळाले. नाही नाही, हा खराखुरा फोन आहे. एका तासात मुलीकडच्या ऑफिस मध्ये येत आहेत, तर तुम्ही पण या इकडे. अच्छा. एकमेकांना पसंत पडलात तर काम होऊन जाईल. हो हो, मी बस लगेच तयार होऊन येतो. ओके ओके ओके. थँक्यू व्हेरी मच. घेऊन येणार मी माझी बायको, घेऊन येणार. ऐकलंस का? स्थळ आलंय. तुझ्या वहिनीला बघायला जायचंय. पटापट तयार होतो मी, वेळ नाहीये. अरे काय घालू, काय कपडे घालू? एक पण कपडा धड नाहीये. एकटा राहण्याचं हेच दुःख आहे, काहीच वेळेत मिळत नाही. हे चालतील. हे कसं आहे? याला इस्त्री करून घेतो. गुड मॉर्निंग हाती भाऊ. गुड मॉर्निंग भिडे मास्तर. अरे भाऊ, कुठे निघाला सकाळी सकाळी? सुविचार लिहायला चाललोय. अरे बाबा, वा 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 वा, सुविचार तर लिहायलाच हवे. मग काय की सुविचार लिहिल्याने तुम्हाला आवडतं तर तुम्ही खाऊ शकता. मी तुम्हाला समजावतो. काय की चांगलं लिहिलेलं वाचाल तर चांगले विचार येतील, आणि चांगले विचार असतील तर शरीर तंदुरुस्त राहील, आणि शरीर तंदुरुस्त राहिलं तर तुम्हाला आवडणारं तुम्ही काही खाऊ शकता. खरंय की नाही? क्या बात है हाती भाऊ, एकदम खरी गोष्ट आहे. हा, तुम्हाला मानलं बाबा. कुठल्याही गोष्टीचं कनेक्शन तुम्ही खाण्याशी बरोबर जुळवता. बरोबर आहे, असंच आहे बाबा. आधी भाऊ, हे रोज रोज सुविचार लिहिणं पण खूप कठीण काम आहे. काही सुचतच नाही. वेळ मास्तर, मी एखादी आयडिया देऊ? हा बोला. जो पोटाचे करत नाही हाल, त्याची तब्येत मालामाल. वा हाती भाऊ वा, तुम्ही सुविचारांमध्येही पोट आणलंच शेवटी. एक गोष्ट सांगू भिडे मास्तर, हा, जर हे पोट नसतं ना, तर या दुनियेत कधी कोणाशी भेटही झाली नसती.
ओ हो किती गहन गोष्ट सांगितली तुम्ही हाती भाऊ. क्या बात आहे. वा वा. बरोबर बरोबर. पण सुविचार असा एका ओळीचा पाहिजे जसा हा जो पडतो तोच शिकतो. चांगला. जो पडतो तोच शिकतो. बरोबर आहे बरोबर आहे. नाही मी निघालोय, बस पोहोचतोच आहे. बाय बाय. अरे बाबा पोपटलाल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हाती भाऊ भिडे. अरे बाबा कुठे निघालायस नटून थटून. अरे बाबा जरा अचानक ठरलं, मुलगी पाहायला चाललोय, थोडा घाईत आहे, आल्यावर बोलतो. हा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. पोपटलाल पोपटलाल. अरे पोपट भाऊ तुम्ही पडला. नाही मला मजा येते म्हणून इथे झोपलोय मी. अरे बाबा हात दे. अरे काय करतोय अब्दुल तू. अरे काय चाललंय. अरे काय बाबा. अरे बाबा काय करतोय. फोटो काढतोस तू. थांब तुला आता पाडतो आणि तुझा फोटो काढतो मी. डिलीट कर फोटो. अरे पोपट भाऊ मी फोनवर बोलत होतो, फोटो काढत नव्हतो. एक मिनिट हा. अरे फोन चालू आहे बाबा त्याचा काही काय पोपटलाल. चल 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 मदत करण्याचा प्रयत्न करतो. अरे बाबा अब्दुल आधी स्वतः उठ मग त्याची मदत कर. अरे बाबा अब्दुल हे नाहीये. उभा राहा. छत्री छत्री बाबा. ये ये इकडे 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 येऊन बस इकडे येऊन बस. सावकाश सावकाश हळू 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 सावकाश सावकाश हळू 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 बस 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 हळू हळू हळू. अरे हळू बस. पोपटलाल इतकी घाई कसली. सावकाश बघून चालायचं ना. अरे बाबा निसरड झालं होतं तिथे पडलो. अरे पोपटलाल लग्नाच्या आधीच घसरशील तर बाबा कसं चालेल. इतकी घाई चांगली नाहीये. कमाल करता तुम्ही पण हाती भाऊ. आता पोपटलाल या वयात लग्नासाठी घाई करणार नाही तर मग कधी करणार. हा अरे तुम्ही काय टाळ्या मारताय आणि या वयाचा काय अर्थ आहे. हा? आणि तू हसतोय काय भिड्या. सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणी एवढं निसरड झालंय, हे बघण्याची जबाबदारी तुझी आहे ना. थोडं काम कर काम. तुझ्यामुळे माझे इतके चांगले कपडे खराब झाले. माझ्यामुळे. कमाल आहे पोपटलाल तुझी पण. अरे तू डोळे बंद करून धावत होतास बाबा. तुला आरामात चालायला हवं होतं. बाकी सगळे पण चालतातच आहेत ना. कोणी पडलं का. आणि माझी जबाबदारी कुठून आली. भिडे फक्त असं असं करून कोणी सेक्रेटरी नाही बनत बाबा. सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये जे काही होतं ते पाहायची जबाबदारी तुझी आहे ना. तू निसरड झालाय ते पाहायला पाहिजे होतं. मी पडलो त्याच्या मागे तुझी चूक आहे. माझी चूक आहे. अरे काय बोलतोयस पोपटलाल. अरे बाबा पोपटलाल पावसाचा ऋतू आहे. पावसाळ्यात पाणी पडतच राहतं. निसरड तर होणारच आहे. तुला काय म्हणायचंय संपूर्ण सोसायटीच्या परिसरात मी प्लास्टिक लावून टाकू. काय हे बाबा तू मस्करी करणं बंद कर. मी आकाशात प्लास्टिक लावायला सांगत नाहीये, पण इथे निसरड झालंय ते तर साफ करू शकतोस की नाही. तू हे जे प्रत्येक महिन्यात मेंटेनन्स घेतोस ते याच गोष्टींसाठी ना की स्वतःचं घर भरण्यासाठी. तुला काय म्हणायचं काय पोपटलाल. हा जो मी सोसायटीकडून मेंटेनन्स घेतो तो काय मी स्वतःच्या कामासाठी वापरतो. मी एक प्रामाणिक सेक्रेटरी आहे. प्रामाणिक. हो आहेस प्रामाणिक, पण सोबत आयुषी सुद्धा आहेस. फक्त फळ्यावर सुविचार लिहित राहतोस. जो पडतो तो शिकतो. ओ आत्ता समजलं भिडे. तू आपला हा सुविचार खरा सिद्ध करण्यासाठी हा असला प्रकार केलाय. अरे अच्छा काय अच्छा. पोपटलाल माझं सुविचार लिहिणं आणि तुझं इथे पडणं हा योगायोग आहे. तर मग हा सुविचार आजच का लिहिलाय. अरे आजच का म्हणजे जे सुचलं ते लिहिलं. चूक तुझी आहे. तुझं लक्ष नव्हतं म्हणून तू पडलास. हो हो हे भांडण तर वाढतच चाललं. अरे असं कसं लक्ष ठेवणार. समोर बघून चालणार माणूस की खाली बघत चालणार माणूस. मला काय स्वप्न पडलं होतं की पाऊस पडणार अरे आहे बाबा, आणि मी निसर्ग होणार आहे. कामासाठी चाललो अरे तर मग जा ना, कोणी अरे मग मी थांबवलंय? पडलो ना आता. बघ ना माझे कपडे किती खराब झाले. काय झालं. पोपट भाऊ काय झालं. या सगळ्यांनी या. सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बेजबाबदारपणाचा परिणाम बघा. हे बघा अगं बाई काय झालं. बघा माझी अवस्था बघा. सॉरी माझी वहिनी. बघा बबिता वहिनी. या सगळ्यांनी खाली या आधी. बघा ए, काय 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 म्हणजे काय तुला म्हणायचं तरी काय. मी काय बेजबाबदार वागलो. सोसायटी मधील निसरड झालेला साफ न करण्याची बेजबाबदारी. पोपटलाल तू स्वतःच्या चुकीमुळे घसरलायस. आतापर्यंत तुझी जीभच घसरत होती. आता तू पण घसरू लागलायस. घसरू कुठला. घसरू घसरू हो भिडे
पोपटलाल सारखी सारखी माझ्या तोंडासमोर छत्री धरू नको. छत्री खाली कर. नाही करणार. काय करशील? अरे काय या दोघांना झालंय? लहान मुलांसारखे भांडतायत. पोपटलाल छत्री खाली ठेव, नाहीतर तुझ्या छत्रीचे इतके तुकडे करीन की कोणी भंगारवाला पण घेणार नाही. काय तू माझ्या काळजाच्या तुकड्याला भंगारात देण्याची गोष्ट करतोयस? हा, माझ्या छत्रीला हात तर लावून दाखव. हे घे लाव. अहो अरे जाऊ दे पोपट ना. भाऊ, अरे भिडे छत्री सोड. नाही सोडणार. भिडे छत्री सोड. नाही सोडणार. भिडे छत्री सोड. नाही सोडणार बोललो ना. भिडे छत्री ए, सोड. अरे नाही सोडणार बोललो तरी. भिडे छत्री सोड. अरे पोपट भाऊ, सोड छत्री. छत्री सोड भिडे. छत्री सोड माझी भिडे. छत्री सोड भिडे. नाही सोडणार बोललो ना. नाही म्हणजे नाही. नाही अहो बस शांत व्हा ना. नाही अजिबात नाही. त्याला सांग शांत व्हायला. नाव तर पोपट आहे पण कावळ्यासारखं ओरडतोय कधीपासून. हो आणि तुझंही नाव आहे आत्माराम, पण काम करतोयस रावणासारखी. काय म्हणालास? मला रावण बोललास? आता तर मी छत्रीचं हरण करूनच राहणार. माताजी. काही खरं नाही. सॉरी सखी. काय केलं ते? भिडे, हे तू चांगलं नाही केलंस. माझ्या प्राणापेक्षा प्रिय सखीला तू जमिनीवर आपटलंस. सखी? अरे पोपटलाल, ही एक छत्री आहे. छत्री, यात किंचित साधारण छत्री. साधारण नको बोलूस माझ्या छत्रीला. मी माझा अपमान सहन करू शकतो, माझ्या छत्रीचा नाही. ही माझ्या सुखदुःखातली सोबती आहे, माझी फॅमिली मेंबर आहे. फॅमिली मेंबर? ही तुझी फॅमिली मेंबर आहे? हो. अच्छा, मग हिचं रेशन कार्ड वर नाव आहे? कुठे आहे हिचं आधार कार्ड? भिडे मास्तर. भिडे, तुला लाज नाही वाटत? एक तर माझ्या काळजाच्या तुकड्याला जमिनीवर आपटलंस आणि वरून मस्करी करतोयस. मी तुझी दुनिया हलवून टाकीन. परत माझ्या तोंडावर छत्री. पोपट भाऊजी जरा शांत व्हा. पोपटलाल, तुझ्या या फॅमिली मेंबरला खाली कर, नंतर परत एकदा आपटेन. भिडे, तुम्ही आधी छत्रीला बाजूला ठेवा, मग बोला ना प्लीज. हो पोपट भाऊ शांत पोपट भाऊ. तुम्ही शांत व्हा, त्याला बाजूला ठेवा. ठीक आहे. ठेवली छत्री भिडे, आता बोल. शांत व्हा पोपट भाऊ. तुम्ही पहिल्यांदा हे सांगा की बाप काय झालंय तरी काय, तुम्ही इतके का रागावला आहात? माझे नेहमी म्हणते की राग ना हानिकारक असतं. बरोबर आहे. दया वहिनी, रागू नको तर काय करू? मला सौभाग्यवती भावा विवाह मंडळातून फोन आला की लगेच मुलगी पाहायला या म्हणून. मी इतके छान कपडे घालून जात होतो, पण या भिडेच्या कामचोरपणामुळे मी पडलो आणि बघा माझी काय अवस्था झाली. बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? काय बरोबर आहे हरी भाऊ? माझा कोणता कामचोरपणा झाला यात? अरे पावसाळ्यात निसरड होतच ना. पूर्ण देशात पाऊस पडतो, पूर्ण देशात निसरड होतं, तर काय पूर्ण देश जाऊन साफ करू मी? माझी काय चूक आहे यामध्ये? त्याची चूक आहे, त्यांनी बघून चालायला हवं ना. भिडे भाऊंचं बोलणं पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? मी पूर्ण देशाबद्दल बोलतच नाहीये, सोसायटी बद्दल बोलतोय. तेव्हा सोसायटीला स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सेक्रेटरीची आहे ना. ही गोष्ट पण बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? तुम्ही काय डबल ढोलकी वाजवताय केव्हापासून? अरे बाबा काय करू मी? तुम्ही दोघेही माझे मित्र आहात. तुम्हा दोघांना चुकीचं तर बोलू शकत नाही, म्हणून मी दोघांनाही बरोबर बोलतो. बरोबर आहे, हाती भाऊ बरोबर बोलताय. हे बघा, तुम्ही दोघांनी एकमेकांना क्षमा करून टाका. जे काही झाले ते विसरून जा आणि हात मिळून मांडवली करून टाका.
हे बघा या प्रकारे भांडण चांगलं नाही वाटत. हो पोपट भाऊजी प्लीज विसरून जा. अहो हो भिडे भाऊ पोपट भाऊ सलोखा करून टाका ना प्लीज. हो विषय संपून बरोबर. टाका. मान्य करा ना पोपटलाल भाऊ आणि भिडे भाऊ प्लीज. सलोखा करून टाका ना प्लीज. विषय संपून टाका. मान्य करा ना पोपटलाल भाऊ भिडे भाऊ पोपट प्लीज. भाऊ, शांत व्हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, good, good. हा. पोपटलाल मी तुला माफ केलं. काय माफ केलं आणि तू कोण आहे माफ करणारा? चूक तुझी आहे. मी तेव्हाच मान्य करेन जेव्हा तू सॉरी बोलशील आणि ते पण माझ्या छत्रीला. काय ते हो. आणि जेव्हा छत्री माफ करेल तेव्हाच मी मान्य करेन. हा का वेडा झालाय काय छत्रीला सॉरी बोलू नाही. मी तुझ्या छत्रीला कधी सॉरी बोलणार नाही. भिडे तुला सॉरी बोलावंच लागेल. नाही चूक तुझी आहे. तू सॉरी बोल. भिडे सॉरी बोल नाहीतर हे प्रकरण इथे नाही संपणार. काय विचित्र हट्ट आहे ना. अहो बोलून टाका ना एकदाच सॉरी. सॉरी बोलायला काय जातं एवढं. एकदाच. सॉरी पण मी याला सॉरी नाही बोलणार. पोपट भाऊ तुम्ही आमच्या होणाऱ्या वहिनीला पाहायला जाणार होतात त्याऐवजी तुम्ही इथे भांडत बसलाय. हो पोपट भाऊ हे बघा जर तुम्ही हसत नाही गेलात तर मुलींकडचे तुम्हाला पसंत कसे करणार. पोपट भाऊ अशा प्रसंगी तर डोकं आणखीनच शांत ठेवलं पाहिजे नाहीतर गोष्टी बिघडू शकतात ना. बरोबर आहे. एक मिनिट. हॅलो. सदा सौभाग्यवती भव मॅरेज ब्युरोतून बोलतोय. हा. अरे मुलीकडचे आले, तुम्ही कुठे आहात? मी आता निघालोच आहे. निघत आहात? अरे तुम्ही तर कधीच निघाला होतात ना. अरे तुम्हाला लग्न करायचंय की नाही? अरे नाही नाही करायचंय बाबा लग्न. अरे करायचंय तर लवकर या, नाहीतर ही लोक निघतील. नाही 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 तुम्ही प्लीज मुलीकडच्यांना थांबून ठेवा. मी आता लगेच पोहोचतोच आहे. अरे मी मुलीकडच्यांना काही करून थांबवून ठेवतो, तुम्ही लवकरच या. ते विवाह मंडळातून फोन आला होता. मला लगेच जावं लागेल. हा, जा, जा. आमची होणारी वहिनी तुमची वाट बघत असेल. ऑल द बेस्ट पोपट भाऊ. लवकर लवकर सगळं विसरून जा. अशा प्रसंगात तर एक एक सेकंड पण महत्वाचा असतो. बरोबर आहे. पोपटलाल भाऊ ऑल द बेस्ट. थँक्यू कोमल वहिनी. माधवी वहिनी सॉरी हा पण तुम्ही माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. काय आहे ना कोणाला तरी त्याच्या चुकीची जाणीव करून देणं खूप गरजेचं होतं. नाही नाही जाऊ दे ना पोपट भाऊजी. विसरून जा सगळं. तुम्ही जा लवकर लवकर हो, हो, हो. जा. हा, हा, जा, हा. जा, जा, जा. All best. हा? तुम्ही याच कपड्यांमध्ये जाणार आहात. अरे हो पटापट कपडे बदलून जा ना. दुसरे कपडे पण तयार नाहीयेत. मी बघतो ते. अरे पोपट भाऊ जरा लवकर तयार होऊन या. उगाच उशीर नको व्हायला. दया वहिनी पटपट नको आरामात नाहीतर पोपट भाऊ परत घसरून पडतील. नाही नाही पोपट भाऊ आरामात लवकर निघा बरं का. वहिनी तुम्ही पण ना. आता मी दुकानात जातो. नाही 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 थांब थांब भाऊ अब्दुल थांब. आधी जाऊन रेती घेऊन ये कुठून तरी. जिथे जिथे निसरड झाले ना तिथे आपण रेती टाकूया म्हणजे नंतर कोणी पडणार नाही आणि माझा गळा पकडणार नाही. ठीक आहे आता जाऊन आणतो. हे बरं केलं. डोकं फिरवलं या माणसाने सकाळ सकाळी. होतं असं. बिचारे पोपट भाऊजी शुभ कामाला चालले होते आणि नेमकं भांडण झालं. माझ्याकडे काय बघते. भांडण मी सुरू केलं नव्हतं त्याने सुरू केलं होतं भांडण. तुम्ही भांडण केलं असं नाही म्हणायचं मला पण तुम्ही जरा शांतपणे बोलायला हवं होतं ना. अरे भिडी भाऊ तुम्हाला समजायला हवं होतं ना. आपल्या पोपट भाऊंचं तर लग्न ठरत नाहीये. त्या गोष्टीचा राग कुठे ना कुठे ते कोणा दुसऱ्यावर काढतच असतात. बाकी तसं बघायला गेलं तर त्यांच्या मनात काहीच नसतं. बरोबर आहे भिडे मास्तर. तो चांगला माणूस आहे. हो ते तर आहेच ऑफकोर्स. भिडेबेन तुम्ही माताजींना प्रार्थना करा की आज पोपट भाऊचं लग्न पक्क ठरूनच जाऊ दे. जर काही उलट पिलट झालं ना तर पोपट भाऊ जरूर सोसायटी मध्ये लढायचं शंख फुंकतील. हो रे बाबा खरंय. परमेश्वरा पोपट भाऊजींना यावेळी मुलीकडचे पसंत करू देत रे बाबा. हो परमेश्वरा प्लीज. या भिडेमुळे सगळाच प्रॉब्लेम झालाय. तिकडे मुलीकडचे माझी वाट पाहत असतील आणि इथे मी कपडे इस्त्री करतोय. कुणालाच माझं दुःख कळत नाही. लवकर कर बाबा पोपटलाल नाहीतर ही संधी देखील हातातून निघून जाईल. ओ किती उशीर झालाय. ओ परत फोन. हॅलो. पोपटलालजी गुलशन बोलतोय सदा सौभाग्यवती भव मॅरेज ब्युरोतून. अरे मुलीकडचे निघायचं म्हणताय. अरे नाही नाही तुम्ही त्यांना कसंही करून थांबवून ठेवा. मी बस पोहोचतोच आहे. प्लीज थोडा वेळ बसा. थोडा वेळ प्लीज 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 रिक्वेस्ट. अरे पोपटलालजी ऐकताय ना. कुठून येताय? मुंबई शहरातच राहता की कुठून बाहेरून येताय? अरे बाबा गोरेगावहून येतोय. 20 मिनिटात पोहोचेल. तोपर्यंत त्यांना माझ्या गुणांबद्दल सांगा.
मला खूप सारे अवॉर्ड मिळालेत. तोच ना कावळ्याचा अवॉर्ड. कावळ्याचं म्हणजे काय? गोल्डन क्रोबोला प्रतिष्ठित पारितोषिक फक्त मला एकट्यालाच मिळालंय आजपर्यंत. अरे त्यांना मी हे सगळं सांगून झालोय. अरे तुम्ही लवकर या ना, इतका भाव तर मुलीकडचे पण नाही खात. अरे बाबा भाव नाही खाते मी, बस निघालोच आहे. अरे बापरे, अरे काय झालं? ते बाथरूमचा नळ उघडा राहिलाय, मी त्याला बंद करून येतोच आहे. बस पोचतोच आहे बस निघालोच आहे मी. पोपटलाल भाऊ मस्त दिसताय हा. हो, छान खूप छान दिसताय. थँक्यू. तुम्ही सगळ्या पण तयारच राहा. जर मुलीकडचे लग्नासाठी हो म्हणाले तर बाकीच्या विधी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पण यावं लागेल. आमच्यासाठी आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभकामना. थँक्यू. चला मी निघतो आता, खूपच उशीर झालाय. एक्सक्यूज मी, हे सकाळी केलं असतं तर किती वेळ वाचला असता. अरे मग सकाळी पण जर असं असं करून गेला असतास ना तर माझा पण वेळ वाचला असता. पोपट भाऊंची खूप चिंता वाटते. माताजी करून आणि आज मुलीकडचे पोपट भाऊंना पसंत करून. आज तुमचं बोलणं खरं ठरव. चला आपण घरी जाऊया, खूप सारी ओके बाय. बाय. अरे भिडे मास्तर जाऊ देत ना, पुन्हा महाभारत सुरू होईल. अरे काय करू हाती भाऊ, माझं डोकं दुखायला लागलं इथे. भिडे मास्तर राग थुंकून टाका, डोकेदुखी शांत होईल. हाती भाऊ माझे हात ना खूप दुखतायत. हा चल तू दवाखान्यात, मी तुला औषध ठीक आहे. सावकाश. हा. सावकाश. अहो मी काय म्हणते, माधवी आता काही म्हणू नको, माझं डोकं खूप दुखतंय. अहो मी काही बोलत नाहीये, पण पेमेंट घ्यायला पण जाणार नाही का तुम्ही? कुठे? अहो जयेश भाईंच्या इथे. मला डिसला राणी सती चौकाच्या इथे राहतात ते. 4,500 पापड लोणच्याचं पेमेंट बाकी आहे त्यांचं. ओ नाही ते तर आणायला जावंच लागेल. हो चल. चला. आणि आजच जावं लागेल कारण जयेश भाई पुढच्या आठवड्यात नाही आहेत. चल सखाराम, काम आलं. अहो पाकिट घेतलं ना पैशांचं हो सोबत? हो. अरे तर याला काय झालं? काय झालं? एक मिनिट जरा इकडे. अरे चालू हो. काय झालेलं? काय माहित, नक्की याला पोपटलालची नजर लागली. हं, कसं बोलताय? अरे खरंच बोलतोय, कालपर्यंत व्यवस्थित चालत होता ना, आजच का चालत नाहीये? मग काहीतरी झालं असेल. अहो सोडी भाऊंना फोन करून विचार ना काय झालं असेल. हा त्याला फोन करून विचारतो, त्याला नक्कीच माहित असेल. ओहो ओय भिडू यारा, काय चाललंय तुझं? ओ यावेळेला फोन काय पार्टी शार्टी करायची आहे की काय? अरे नाही बाबा, कसली पार्टी शर्टी, इथे मी टेन्शन मध्ये आहे. टेन्शन का? काय झालं? अरे सखाराम चालू होत नाहीये. कोण सखाराम? सोडी सखाराम बाबा. ओ हो, तुझी ती प्रिय स्कूटर. हा माहित नाही का चालू होत नाहीये. ओ भिडू तू पण कमाल करतोस यार. ओय स्कूटरच्या इग्निशन मध्ये चावी टाकून मग 2 वेळा बाजूला फिरव. सोडी चावी न लावताच मला कसं लक्षात येईल की स्कूटर चालू आहे की नाही? ओय ही पण गोष्ट खरी आहे. अच्छा सायलेन्सर मध्ये बघ कोणी काही टाकलं तर नाहीये ना? सायलेन्सर मध्ये नाही बाबा, सायलेन्सर तर मोकळं आहे. ही गोष्ट पण ठीक आहे. ओय नक्कीच बॅटरीचा प्रॉब्लेम असेल. हा बघ बॅटरी तपासून घे. अरे आता तर घेतली आहे स्कूटर, इतक्या लवकर बॅटरी कशी खराब होईल? ओय हे पण ठीक आहे यार. आता काय प्रॉब्लेम असू शकतो? पेट्रोलची टाकी. ओय पेट्रोल आहे की नाही ते चेक कर. अरे हा हे होऊ शकतं. एक मिनिट चालू ठेव. लवकर बघ. काय म्हणतात? एक मिनिट, पेट्रोलची टाकी चेक कर म्हणतोय. बहुतेक पेट्रोल नसेल. पकड जरा. आहे का? हो जरा सुद्धा पेट्रोल नाहीये यामध्ये. घ्या बोला आता. मग आता पेट्रोल भरून घ्या आधी जरा. अरे असं कसं भरून घेऊ माधवी, चालूच होत नाहीये स्कूटर. पेट्रोल भरून घ्यायला पेट्रोल पंप पर्यंत जावं लागेल, तेवढं पण पेट्रोल नाहीये. एक काम करतो, बाटली घेऊन पेट्रोल पंपावर जातो. ओ भिडू, ओय पेट्रोल पंपवाले बाटलीमध्ये पेट्रोल नाही देत आजकाल. तर मग कशामध्ये देतील? लोणच्याची बरणी घेऊन जाऊ. अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे पेट्रोल पंपवाले सुट्टा पेट्रोल नाही देत आजकाल. कुणालाच देत नाही, गाडीमध्येच फक्त पेट्रोल भरून देतात. ओ अच्छा, मग आता एक काम कर, रिक्षा पकडून पटकन माझ्या गॅरेज मध्ये ये. मी तुला अर्धा लिटर पेट्रोल देतो, त्यात तुझी गाडी चालू होईल. अरे वा वा वा, थँक्यू सोडी, थँक्यू. मी आता येतो. हा चल ये, मोस्ट वेलकम, सी यू. काय झालं? सोडी म्हणतोय की गॅरेज मध्ये ये, तो पेट्रोलचा बंदोबस्त करून देईल. तर आधी मी पेट्रोल घेऊन येतो आणि मग मी पेमेंट आणायला जातो. हा, हा ठीक चल. नीट जा हा. हो
वा, छत्रपती छत्री इथेच विसरून गेले. छान. ज्याच्यामुळे इतकं महाभारत घडलं ती छत्री इथेच पडलेली आहे आणि मला बेजबाबदार बोलत होता. आता कोण वागलं बेजबाबदार? तुमचा फॅमिली मेंबर तुम्हाला इथेच सोडून गेला. आता कोणी घेऊन गेला असं तुम्हाला तर गडबड झाली असती ना. बरं झालं ना माझं लक्ष गेलं तुमच्याकडे. मी काय पोपटलाल सारखा बडबड करतो ह्याच्याबरोबर. चला मीच घेऊन जातो, नंतर देईन त्याला. तसाही पाऊस येईल असं वाटतंय. रिक्षा 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 रिक्षा. हा खाली आहे. चला स्टोडी गॅरेजला चला. कुठे? एलटी रोडला चला. एलटी रोड. ओ भाऊ भाऊ, काय झालं? युटर्न कुठे मारताय? सरळ चला. अरे इकडे खूप ट्रॅफिक असतं भाऊसाहेब. नाही नाही, काही ट्रॅफिक नसतं. हा लांबचा रोड आहे, भाडं जास्त लागतं, मला माहिती आहे. चला चला सरळ चला. इकडून जायचंय तिकडून जायचंय. जायचं तर आहेच ना. माहित नाही सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं. सकाळी सकाळी पोपटलालशी भांडण झालं. सखारामचं पेट्रोल संपलं. देवा, आज पोपटलालचं लग्न पक्क करूनच टाक, नाहीतर तो असा सगळ्यांबरोबर भांडत राहील. अरे तुम्ही थोडा धीर धरा, ते येतच असतील. नमस्कार सगळ्यांना. या ना पोपटलालजी. हो हो हो. हे आहे पोपटलालजी. आणि पोपटलालजी हे मोनिकाजींचे वडील आहेत. या त्यांच्या आई आहेत. नमस्कार. आणि या मोनिकाजी. हॅलो. प्लीज तुम्ही लोक बोलणी करा, मी येतोय. हो हो हो. प्लीज बसा ना. सॉरी, ते मला थोडा उशीर झाला. तुम्हाला थोडा नाही, बराच उशीर झाला. हो नाही तर काय, तुम्ही प्रत्येक ठिकाणी असाच उशिरा पोहोचता. उद्या असं नको व्हायला की मी रोज जेवण बनवून तुमची वाट बघत बसेल आणि तुम्ही येणारच नाही. अरे नाही, तुम्ही असा का विचार करताय? जर असं असेल तर मी घराच्या बाहेर जाणारच नाही. बस. अरे घरात बसून राहाल तर काम कोण करणार? माझ्या मुलीच्या पोट्या पाण्याचं काय, उपाशी माराल? हा नाही तर काय. तशी परिस्थिती येणारच नाही. आणि कधी असं झालं ना तर मी स्वतः उपाशी राहीन, पण यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. पण पोपटलालजी, तुम्हाला इथे यायला इतका उशीर का झाला? पण पोपटलालजी, तुम्हाला इथे यायला इतका उशीर का झाला? नाही, मी घरून तर वेळेतच निघालो होतो, पण रस्त्यामध्ये पडलो तर कपडे बदलायला परत घरी जावं लागलं. त्या गोंधळात उशीर झाला. पडला? डोळे कमजोर आहेत का? नाही नाही, डोळे माझे एकदम झकास आहेत. हे बघा, बिना चष्म्याचं पण सगळं दिसतं. तुम्ही बाबा आहात, तुम्ही आई आहात आणि तुम्ही मोनिका आहात. हा तर फक्त असाच आहे, जास्त नंबर पण नाहीये. 3-3.5 नंबर असेल. मग पडलात कसे काय? ते आमच्या सोसायटीत थोडं निसरडं झालं होतं म्हणून पडलो मी. मम्मा, हे तर शेवाळा असलेल्या सोसायटीत राहतात. एखाद्या दिवशी माझी मुलगी घसरून पडली म्हणजे? अहो, मी तुमच्या मुलीला नाही पडू देणार बाबा. त्यांच्यावर येणारं प्रत्येक संकट मी माझ्यावर घेऊन टाकेन. सगळ्या खोट्या बात आहेत. लग्नानंतर ना बायकोचे हाल छत्री सारखे होतात. जेव्हा गरज पडेल तेव्हा सोबत घेऊन फिरतील. एरवी घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात टाकून ठेवतील. माझी छत्री. मम्मी, मला छत्री बोलतायत. नाही, मी माझी छत्री आमच्या सोसायटी कंपाऊंड मध्ये विसरून आलोय. मम्मा, हे तर विसराळू पण आहेत. मला नाही करायचं लग्न असल्या विसराळू माणसाशी. उद्याला जर मलाच विसरले तर? अरे माझं बोलणं तर ऐकून घ्या. खरं तर असं नाहीये. ज्या माणसाला वेळेची कदर नाही तो नात्यांची काय करेल? हो नाही तर काय. चल बेबी, चला हो. अरे ऐका काय ऐका, तुम्ही झालं? ना. अरे काय झालं? काय झालं? बोलणी नाही जमली? सॉरी पोपटलालजी. नाही नाही नाही, सॉरी कशाला भाऊ. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. लग्नाच्या आधीच एवढ्या शंका कुशंका काढतायत, माहित नाही लग्नानंतर काय करतील. आता मला माझ्या छत्रीची काळजी वाटते. नंतर भेटतो. हा, छत्री. बस 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 इथेच थांबा. बस बस. किती झाले? 48 रुपये. अच्छा, हे घ्या. थँक्यू साहेब. हो थँक्यू. काय थँक्यू? 2 रुपये परत द्या. सुट्टे नाहीत साहेब. हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही लोक जेव्हा सकाळी घरून निघता तेव्हा सुट्टे घेऊन का नाही निघत? सगळे तुमच्यासारखेच मिळतात साहेब. 50 आणि 100च्या नोटा घेऊन उभे राहतात. इतके सुट्टे कुठून आणणार? हा ठीक आहे ठीक आहे, ठेव. अरे सोडी, ओ सोडी. ओय भिडो माझ्या यारा,
तू आलास ये भावा ये ग्रीस बीस लागेल बाबा. ओय भिडू चिंता नको करूस आज काहीच ग्रीस नाही लागणार. ओय माझी माणसं आज काम करतायत मी काही काम बिम नाही करताय मी फक्त त्यांना सूचना देतोय. हा बोल काय घेणार. पेट्रोल. ओय पेट्रोल तर सखाराम घेणार. आत्माराम काय घेणार. ओय काम कर चहा पी आज. ओय काके धावत जा उडत जा पळत जा आणि माझ्या भिडू यारासाठी एक नंबर कडक चहा घेऊन ये. अरे नाही 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 तुम्ही इकडेच थांबा. हे बघ सोडी मला खूप उशीर होतोय. तुम्हाला लवकरात लवकर पेट्रोल दे. मला मालाडला जायचंय पेमेंट कलेक्ट करायला आणि सगळ्यात महत्वाचं ही पोपटलालची छत्री परत करायची आहे. ओ भिडू या पप्पूची काय कथा झाली भाऊ. अरे काही विचारू नकोस बाबा. झालं असं की ओ बघ ना. आणि ज्याच्यासाठी भांडण झालं ती छत्री तिकडेच विसरून गेला. ते तर बरं झालं की माझं लक्ष गेलं आणि मी ती ठेवून घेतली. नाहीतर पोपटने दुनिया हलवून टाकली असती. हा आपला पोपू पण ना बिना सायलेन्सरच्या गाडी सारखा आहे. नेहमी काही ना काही आवाज करतच राहतो भडकतच राहतो. अरे बाबा तू लवकर मला पेट्रोल दे. मला उशीर होतोय रे हो बाबा. मग गाडीमधून काढून घे. गाडीमधून कसं घेऊ मी आता सोडी. ओ भिडू तू पण कमाल करतोस यार. असं घे गाडीतून पेट्रोल. हो अच्छा 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 काढून ठेवलंय. मला वाटलं ते पाईप लावून करतात ना ते असं. ओ भिडू मी तुला तेवढंच पेट्रोल देतोय ज्यात तुझी गाडी चालू होईल आणि पेट्रोल पंपापर्यंत पोहोचेल. हा पण यापुढे ना गाडीमध्ये पेट्रोल भरून ठेवायचा. मी कोणालाही असं पेट्रोल देत नाही पण तो आपला खास दोस्त आहे ना तुला नकार नाही देऊ शकत यार. आणि हो भिडू जरा सांभाळून जा हा. कोणत्याही ज्वलनशील आणि जळणाऱ्या पदार्थापासून याला दूर ठेवा. पेट्रोल ते ना टेन्शन नको घेऊ सोडी. सोसायटीमध्ये पोपटलाल नाहीये. चला बाबा छत्रीलाल तुम्हाला पोपटलालच्या स्वाधीन करतो. पोपटलालची छत्री लाल. ऑल द बेस्ट. बघ रिक्षा आली. ओय रिक्षा आहे थांब. अरे रिक्षा रिक्षा माझ्या छत्रीकडे घेऊन चल. कुठे? अरे गोकुलधाम सोसायटी पावडर गल्ली. हे देवा छत्री मेहता साहेबांच्या घराबाहेरच असेल तर बरं होईल. कोणी घेऊन तर गेलं नसेल ना. एक काम करतो भिडेला फोन करून सांगून ठेवतो. नाही त्याला फोन नाही करणार. त्याच्यामुळेच तर मी माझी छत्री विसरलोय. काय साहेब छत्री हरवली आहे का? हो नाही मिळणार. काय. एकदा माझी हरवली होती नाही मिळाली. नवीनच घ्यावी लागली. अरे बाबा तू रिक्षा चालवण्याकडे लक्ष दे. चल लवकर. हे देवा माझ्या छत्रीचं रक्षण कर. अरे इथे का थांबवलं. पुढे चला. साहेब ही रिक्षा पुढे नाही जाणार. का. अहो साहेब रस्ता पुढे खूपच खराब आहे. मग मला प्रॉब्लेम नाहीये. चला. मला कमरेचं दुखणं आहे. रिक्षा उडते तेव्हा आणखी वेदना होतात. हे, काय नाटक आहे तुम्हा लोकांचं. किती झाले. 56 रुपये. 56 रुपये कसे झाले. मी थोड्या वेळापूर्वी इकडून तिकडे गेलो होतो तेव्हा 48 रुपये झाले होते. आता तिकडून इकडे 56 रुपये म्हणजे 8 रुपये जास्त आहेत. तुमच्या मीटर मध्ये गडबड आहे. साहेब माझा मीटर एकदम बरोबर आहे. काय बरोबर आहे. मग 8 रुपये जास्त कसे झाले. अरे मध्ये ट्रॅफिक पण होतं ना. सगळी उत्तरं तयारच असतात तुमच्याकडे. हे घ्या. अरे साहेब सुट्टे नाहीयेत. मग आज माझ्याकडे पण सुट्टे नाहीयेत. अरे साहेब तर माझ्याकडे पण नाहीयेत ना. नेहमीची नाटकं ना तुम्हाला लोकांची की सुट्टे नाहीयेत. बाबा माझ्याकडे पण सुट्टे नाहीयेत. एक काम करा ते 10 रुपये माझ्याकडे द्या आणि 6 रुपये तुम्ही सोडून द्या. द्या. अरे काय साहेब. काय काय साहेब नेहमीच आम्हीच पैसे सोडायचे. तुम्ही लोक पण सोडा. द्या 10 रुपये द्या. अरे काय किटकिटे. हे घ्या 5 रुपये. हा थांबा 1 रुपया देतो. थांबा. तेव्हा अलिबागला घर बांधा. ओ काय काय म्हणायचं. हा ओ भाऊ ओ ओ ओय ओय ओय. ते सगळं मी नंतर सांगतो. आधी हे पकडणार. घे. दे दे इकडे. भिडे भाऊ आरामात डब्बा हलतोय. सॉरी सॉरी. हा डब्बा पण ना पोपटलाल सारखाच आहे. पोपटलाल कसा हलत असतो तसा डब्बा पण हलतोच आहे. बापूजींनी पण त्याचं बरोबर नाव ठेवलंय. डब्बा कुठला. झालं 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 झालं. डब्बा हे धर. तू बस आता मी तुला दुकानात सोडतो. थँक्यू. हा. वा. अरे पोपट भाऊ पहिल्या पेटीतच बोलणी पक्की झाली. अरे पोपट भाऊ
पोपट भाऊ काय शोधताय? अरे माझी छत्री, ए विवाह मंडळात जाताना मी माझी छत्री इथेच विसरून गेलो होतो. अरे माझी अशी छत्री तर- कुठे गेली? अरे तुझी छत्री तर काय भिडे, माझी छत्री तर काय? काय 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 भिडे, माझी छत्री काय? हा बोल बोल भिडे, तू माझ्या छत्रीबद्दल काहीतरी बोलत होतास. छत्री कुठे आहे माझी? पोपटलालची छत्री त्याला खूपच प्रिय आहे. जर त्याला कळलं की त्याची छत्री माझ्याकडून हरवली आहे तर ज्वालामुखी सारखा फुटेल आणि पूर्ण सोसायटी डोक्यावर घेईल. अरे बाबा भिडे, कसला विचार करतोयस? कुठे आहे माझी छत्री? बघ आता मला तुझ्यावरच संशय येतोय. हा आणखी काही पर्याय नाहीये भिडे, खोटं बोलावंच लागेल. खोटं बोल तू. माझ्यावर का संशय घेतोय? मी काय केलंय? मला काय माहित छत्री कुठे आहे? मी नाही घेतली तुझी छत्री आणि तसंही मला उशीर होतोय. मी निघतो, चल. हो चला चला. एक मिनिट भिडे, एक मिनिट. मला काहीतरी गडबड वाटते. मला वाटतंय माझी छत्री तुझ्याकडेच आहे. अबे पोपटलाल, अरे मी कसा समजावू? माझ्याकडे नाहीये तुझी छत्री. अच्छा, मग घे शपथ तुझ्या एकमेव सेक्रेटरी पदाची, तुझ्या सखारामची, तुझ्या भिडे ट्युशन क्लासेसची, की तू माझी छत्री नाही घेतलीस. घे शपथ. अरे अशी कशी खोटी शपथ घेऊ? नाही घेऊ शकत बाबा. अरे पोपटलाल, यात शपथ घेण्यासारखी काय गोष्ट आहे बाबा? मी तुझी छत्री नाही घेतली तर नाही घेतली. पोपटलाल, छत्री खाली कर, नाहीतर तुझ्या छत्रीचे इतके तुकडे करेन की भंगारवाला सुद्धा घेणार नाही. पकडला गेलास भिडे तू. चोराच्या दाढीत झाडी. अरे दाढी? कुठला चोर? कुठली दाढी? मी तर दाढी ठेवतच नाही कधी. परत फालतू विनोद. आता माझा संशय खरा ठरलाय भिडे, की माझी छत्री तूच घेतलीयस. अरे बाबा, हे बघ पोपटलाल, समजण्याचा प्रयत्न कर बाबा. मी तुझी छत्री नाही घेतलीये. अच्छा, तर मग शपथ का घेत नाहीयेस? शपथ घे, घे शपथ. अरे कशी शपथ घेऊ? जर मी छत्री घेतलीच नाहीये तर शपथ का घेऊ मग मी? घे ना शपथ, नाही घेतली छत्री अरे म्हणून. एक मिनिट. भिडे भाऊ शपथ घेऊन टाका. पोपट भाऊंना खात्री होईल ना. नाही घेऊ शकत अब्दुल, समज ना बाबा. बघ 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 अब्दुल बघ, याचा मौन ओरडून ओरडून सांगते की माझी छत्री याच्याकडेच आहे. नजर नको चोरूस, नजर नको चोरूस. बोल बोल, माझी छत्री कुठे आहे? बोल भिडे, माझी छत्री कुठे? अरे पोपटलाल, का बाबा? तुला किती वेळा सांगू की मी तुझी छत्री नाही घेतल्या? तू का उगाच ओरडतोयस? भिडे बघ, तू आता माझा अंत नको पाहूस. हा, मी काही सहन करू शकतो, पण माझ्या भोळ्या बिचाऱ्या छत्रीला तू गायब करावंस हे मी कधीच सहन नाही करणार. अरे हा परत वेळा झालाय का? अरे बाबा सोड ना बाबा. अरे का ओरडतोयस पोपटलाल? अरे देवा, आता परत काय झालं? अरे ठीक आहे, मी नाही ओरडत. बस, हा तुझं म्हणणं बरोबर आहे. मी नाही ओरडलं पाहिजे. मी हसून प्रेमाने तुला विनंती करतोय की भिडे, माझ्या भावा, प्लीज मला माझी छत्री देऊन टाक. जर तू मला माझी छत्री दिलीस ना, तर मी आजचे तुझे सगळे गुन्हे माफ करून टाकीन. तुझ्यामुळे जो मी तिथे घसरलो होतो, इथे तू जी माझी छत्री आपटली होतीस, मी सगळं विसरून जाईन. बस बस, दे आता माझी छत्री. पोपटलाल बाबा, मी तुझी छत्री नाही घेतलीये. जास्त भोळेपणाचा आव नको आणूस. कठीण आहे, आज यांचे ग्रहच बरोबर नाहीयेत. अरे परत काय झालं आता? अरे पोपट भाऊ, भिडे भाऊ म्हणतायत की त्यांनी छत्री नाही घेतली तर नसेल घेतली ना. हा, अब्दुल, तू आज मध्ये नको पडूस. भिडे, मी फक्त 3 पर्यंत मोजेन. सरळ सरळ सांग, माझी छत्री कुठे आहे? पोपटलाल तू 1, पोपटलाल तू 3 काय 300 पर्यंत मोजलेस ना तरी माझं उत्तर हेच राहील की मी तुझी छत्री नाही घेतलीये. 2. एक मिनिट. भिडे भाऊ, पोपट भाऊ, आता पुन्हा काय झालं? समजवा ना अंजली वहिनी, समजवा ना प्लीज. भाऊ, काय झालं? तुम्ही तर आमच्या होणाऱ्या वहिनीला भेटायला गेला होतात ना? त्या वहिनी याला समजवा ना जरा. थांब इथेच. त्या वहिनी त्या सगळ्या गोष्टी नंतर करूया. 2.5, हे कशाची मोजणी करतायत? चल बघूया, चल. 2.25. हे अरे काय 2.5 पावणे 3 काय चाललंय याचं? रे समजवा कोणीतरी. पोपट भाऊजी, अरे कोणीतरी आवरा याला. भाऊजी, काय झालं? अहो, काय झालं? अहो, काय अरे झालं? बाबा झालं काय पोपटलाल? हा सगळा काय हंगाम आहे? हो पोपट भाऊ, बोला तर खरं, काय झालंय? ते काय आहे ना की पोपट भाऊंची छत्री मिळत नाहीये. हा, त्यांना असं वाटतं की त्यांची छत्री भिडे भाऊंकडे आहे.
अरे देवा. वाटत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की माझी छत्री भिडेनेच घेतलीये. हं? पत्रकाराच्या चतुर नजरेतून गुन्हेगार कधीच नाही वाचू शकत. कुठे गेला भिडे? मी तुला शेवटची संधी देतोय. सांग माझी छत्री कुठे आहे, नाहीतर आज इथे वादळ येणार आहे, सुनामी येणार आहे. पोपट भाऊ, अरे रे रे. बापरे आओ घेतली असेल तर देऊन टाका ना. भिडे भाऊ, जर तुम्हाला माहित असेल तर सांगून टाका. अरे भिडे भाऊ, भिडे, देऊन टाका अरे, जर तुमच्याकडे घेतलीस तर दे ना रे बाबा. एक मिनिट. अरे बाबांनो, मी छत्री नाही घेतलीये. हो पोपट भाऊ, भिडे भाऊ म्हणतायत ना की त्यांनी छत्री नाही घेतलीये. निव्वळ खोट. मी छत्री इथेच विसरून गेलो होतो. पूर्ण सोसायटीला माहितीये. आणि तू सगळ्यांसमोर मला ही धमकी दिली होतीस की तू माझ्या लाडक्या निरागस छत्रीला तोडून फोडून भंगारात देणार आहेस. दिली होती की नाही धमकी? हो, दिलेली बरोबर आहे. बोलली लगेच. शांत बस जरा. भिडे भाऊ, तुमच्याकडे जर असेल तर द्या ना प्लीज. भिडे बॅन, तुम्ही जरा समजावा ना. अहो तुमच्याकडे पोपट भाऊजींची छत्री असेल तर देऊन टाका ना त्यांना. का त्यांच्या मागे लागला आहात? हो भिडे भाऊ. अरे मी सांगतोय ते ऐकत जा माधवी. मी म्हणालोय की माझ्याकडे छत्री नाहीये तर नाहीये ना. बस खूप झालं. आता माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. पोपटलाल भाऊ, कुणाला फोन करताय तुम्ही? पोलीस स्टेशन. पोलीस काय? मी पोलीस कंप्लेंट करतोय आता. अरे बाबा, माधवी, अगं सांग. पोपट भाऊ, हे बघा, घरातली गोष्ट घरातच राहिली तर चांगलं असतं. आता भिडे भाऊंबरोबर बोलणे करून सलोखा करा ना. समजा अहो असेल तर देऊन टाका ना. अरे, पोपट भाऊजी आता फोन नका लावू. छत्रीसाठी पोलीस होतो. पोलिसांना कशाला फोन करताय भाऊ तुम्ही? ऐका ना. चला, पोपट भाऊंनी मान्य केलं. दयावहिनी, मी मान्य केलं नाहीये. हं? फोन मध्ये बॅलन्स नाहीये. अब्दुल, तुझा फोन दे. नाही, अब्दुल फोन नको देऊस. अब्दुल, फोन दे मला. बोललो ना मी, फोन दे मला. अब्दुल, मला फोन दे तुझा. अब्दुल, काय करतोस? फोन दे मला. अब्दुल, मी सांगतोय ना, फोन दे मला. फोन दे अब्दुल, मला फोन दे. अब्दुल, फोन दे, नाहीतर यापुढे मी कधीच तुझ्या दुकानात सोडा पिणार नाही. चालेल, मी 2 पिन. अहो काय चालू? अब्दुल, तुला तुझ्या सोड्याची शपथ. हे कसलं धर्म संकट आहे. भिडे भाऊ माफ करा. अरे बापरे. ऐकू येतोय ढगांच्या गडगडण्याचा आवाज. वाटतंय आज पाऊस येईल. वय साहेब, शिशुपाल, माझी छत्री दुरुस्त करून आणलीस की नाही? नाही सर. का? कारण सर याची स्कूटर खराब झाली आहे ना. स्कूटर खराब झाली तर त्याचा छत्रीशी काय संबंध? सर हा त्याची सगळी कामं स्कूटरवरूनच करतो ना. ओहो, थोडं चालत पण जा रे. काम करत जा. इतका काळात चांगला नाही. थोडं चला. बसून बसून तुमचं पोट पुढे आलंय. स्कूटरने सगळे काम करतात. हॅलो, इन्स्पेक्टर चालू पांडे साहेब. हो, इन्स्पेक्टर चालू पांडेच बोलतोय. मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलाल बोलतोय. हो, पत्रकार पोपटलाल, बोला. तुम्ही आत्ताच्या आता गोकुलधाम सोसायटी मध्ये या. का? आता काय झालं? खूप गंभीर घटना घडलीय. इथे अपहरण झालंय. किडनॅपिंग? अपहरण? इन्स्पेक्टर चालू पांडेच्या क्षेत्रामध्ये अपहरण? हे अलर्ट, पोटात मध्ये घाल. कोणाचं अपहरण झालेलं आहे? माझ्या कुटुंबातील व्यक्तीचं. कोण आहे तुझ्या कुटुंबातील व्यक्ती? नाव काय तिचं? छत्री. छत्री नाव आहे का? अहो, छत्री ती पावसात वापरतात ना, ती वाली छत्री. ती माझ्या कुटुंबातील व्यक्ती सारखीच आहे. तिचं अपहरण झालंय. पोपटलाल, सकाळीच तू भांग पिऊन आलास का रे? नाही का? मग वेडा झालास का तू? मी पूर्ण शुद्धीवर आहे चालू पांडे साहेब. ही काय मस्करी आहे मग? पोलीस काय तुझी छत्री शोधायला बसलेत काय? पोलीस सगळ्यांची मदत करण्यासाठी असतात आणि मी तुमच्याकडे मदत मागतोय. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही पोपटलालजी. पोलीस सगळ्यांच्या मदतीसाठीच असते. पण तुम्ही गोकुळधाम वाले सगळ्या पब्लिकची मदत करायला देतात. मी तुमची छत्री शोधून देऊ का, की शहरातल्या गुन्हेगारांना शोधू मी? तुम्हाला अजिबात शरम नाही वाटली? एका तुच्छ छत्रीसाठी तुम्ही इन्स्पेक्टर चालू पांडेंना फोन केला होता? माझी छत्री तुच्छ नाहीये.
अनमोल आहे आणि तिचं अपहरण करणारा माझ्या समोर उभा आहे. अरे याला सांगा तो मी नव्हेच. बघा, यांनी अपहरण करताना पकडलं सुद्धा आणि त्याला सुधरवलं पण असेल. आता फक्त मला जळवण्यासाठी फोन करतायत हे. त्या अपहरणकर्त्याचं नाव काय पोपटलाल? गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. काय? अरे भाऊजी पोपटलाल, जेवढी मला माहिती आहे की आत्माराम तुझा मित्र आहे ना, तू त्याच्याकडून छत्री तुझी मागून घे. अहो तो देत नाहीये ना, त्याने कुठेतरी लपवून ठेवली आहे आणि आता खोटं बोलतोय की त्याच्याकडे माझी छत्री नाहीये. घेतली नाही ना, तुम्ही लाय डिटेक्टर इथे घेऊन या. कशाला पोपट भाऊजी? कुठे पोहोचला लाय डिटेक्टर वगैरे? डॉक्टर नाही नाही दयावहिनी, लाय डिटेक्टर म्हणजे खोटं पकडणारी मशीन. असं पण असतं? हा. पोपटलाल, तू पत्रकार आहेस, तुला इतकंही नाही माहित की लाय डिटेक्टर वापरण्यासाठी कोर्टाची संमती लागते. मग तुम्ही स्वतः इथे या आणि माझी छत्री शोधा. हो हो पत्रकार पोपटलाल, मी आता तिकडे येतो. ही नोकरी तर मी तुझी छत्री शोधण्यासाठीच तर केलीये. एक काम कर ना पोपटलाल, सोसायटीच्या बाकी सदस्यांना सुद्धा विचारून घे. कोणाचं पेनाचं टोपण हरवलं असेल, जर कोणाचा जुना शर्ट हरवला असेल, कोणाच्या मोबाईलचा चार्जर हरवला असेल, कोणाच्या मोबाईलचं कव्हर हरवलं असेल, तर तू सगळ्यांच्या एकत्र कंप्लेंट तयार ठेव. मी तिथे येतो आणि सगळ्यांच्या सोडवतो. पोलिसांना थोडीच आणखीन काही काम आहेत, बरोबर? नाही पांडे साहेब, माझं ऐकून तरी घ्या. हे बघ पोपटलाल, आमच्या धैर्याची परीक्षा नको घेऊस. जर का चालू पांडेची बनारसी खोपडी सटकली ना, तर इतके फटके पडतील ना, की जरी तुझी छत्री मिळाली तरी तू त्या छत्रीचा दांडा पकडण्याच्या लायकीचा नाही राहणार. समजलं? चल ठेव फोन. ठेवला फोन. ठेवतीलच ना. कमाल करतोस पोपटलाल. छत्री हरवल्याची कंप्लेंट कोण लिहिणार आहे बाबा? नाही तर काय पोपट भाऊजी? हाती भाऊ, तुम्हाला माहितीये ती अशी तशी छत्री नव्हती. माझ्या भावना गुंतल्या आहेत तिच्यात. अरे ठीक आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. मी माझ्या छोट्या बहिणीसारखं तिचं पालन पोषण करून मोठं केलं. बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? ती काय एवढीशी छत्री होती का पालन पोषण करून मोठं केलंय म्हणे? अहो, आणि माझ्या बहिणीला जर कोणाकडून त्रास झाला तर मी त्याला अजिबात सोडणार नाही. अरे बाबा, मी काहीच केलं नाहीये तुझ्या छत्रीला पोपटलाल. काहीच केलं नाहीयेस ना, मग माझी छत्री का देत नाहीयेस? दे माझी छत्री. आता किती वेळा समजावू याला की मी याची छत्री नाही घेतली बाबा. हंस, तुम्ही जरा भिडे भाऊंना समजावा ना प्लीज. हो हो भिडे मास्तर, हा जरा तुम्ही इकडे या ना. हो, तू पण चल ये. पोपट भाऊ जरा ऐका ना. पोपट भाऊ, हे बघा भिडे मास्तर, आपण एकाच सोसायटीत राहतो, तर मिळून मिसळून राहायला पाहिजे. असं भांडण करणं चांगलं दिसतं का? कोणाला आवडतं हाती भाऊ? मी भांडण नाही करत आहे, तोच भांडतोय. मी त्याला म्हणालो की मी छत्री नाही घेतली तरी तो ऐकतच नाहीये. पोपट भाऊ प्लीज राग सोडून द्या ना. पोपट भाऊ प्लीज. नाही, हा. मी माझी छत्री मिळवूनच राहीन. भाऊसाहेब, ऑटोचे पैसे. अरे बाबा, इथे माझी छत्री हरवली आणि तुला भाड्याचं पडलंय. हे घे. हा अरे बघ. साहेब, छत्री तर 150-200 ला येते. माझ्या ऑटोचं भाडं 250 रुपये झालंय. खबरदार, माझ्या छत्रीची किंमत केलीस तर. माझ्यासाठी माझी छत्री खूपच अनमोल आहे. साहेब, माझ्यासाठी माझं भाडं अनमोल आहे. भाऊ देत आहे देत हो हो प्लीज. हा शांत शांत व्हा पोपट भाऊ. हे घे. हाती भाऊ, भिडेने काही सांगितलं? हो हो सांगितलं ना. काय काय सांगितलं? हेच की त्याने छत्री नाही घेतली आहे. बघितलं पोपट भाऊ, नाही घेतली त्याने. तुम्ही उगाचच हो राग पोपट करताय. भाऊ. मला याची समस्या लक्षात आली आहे. याचं लवकरात लवकर लग्न लावून द्या, म्हणजे हा कोणाबरोबर भांडण करणार नाही. माझ्या लग्नाची गोष्ट मध्ये आणू नकोस. आधी माझी छत्री दे. अरे किती वेळा सांगू, मी तुझी छत्री नाही घेतली. याच्या बरोबर बोलायचंच नाही मला. अरे याला काय अर्थ आहे? नाही, 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 नाही. मी किती वेळा समजावू त्याला? मी समजावून सांगितलं ना की माझ्याकडे छत्री नाही आहे. अरे याला मी काय करू? त्याला कळायला हवं. कसं नाही? नाही, पण मी काय करू? भिडे, जोपर्यंत तू माझी छत्री नाही देणार तोपर्यंत मी तुझे स्कूटर नाही देणार.
ऐक पोपटलाल थांब ऐक माझं. अरे मी तुझी छत्री नाही घेतली रे बाबा, याला कळत कसं नाही. पोपटलाल अरे गेला गेला पोपट उडाला. माझा फोन पण घेऊन गेले. अरे भेडे भाऊ, एक काम करूया. टपूचे पप्पा, मेहता साहेब, अय्यर भाऊ, सोडी भाऊ सगळ्यांना फोन करून बोलावूया. ते सगळे मिळून पोपट भाऊंना समजावतील ना, तर असं वाटतं की पोपट भाऊ नक्कीच ऐकतील. हो बरोबर बरोबर आहे. आहे. हो actually बरोबर बोलतायत. हो लावा लावा फोन लावा. हॅलो तारक, तारक लगेच घरी निघून ये. का असं काय झालंय? तारक, सांगायला अजिबात वेळ नाहीये. तू बस लवकर घरी ये. सोसायटी मध्ये खूप मोठा हंगामा झालाय. हा बबिता बोल. अय्यर, पोपट भाऊ आणि भिडे भाऊंच्या मध्ये खूप मोठं भांडण झालंय. काय पोपू आणि भिडूचं परत भांडण झालं? ओय चिंता करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता येतोय. टपूचे पप्पा, तुम्ही लवकरात लवकर घरी या. का काय झालं? अरे पोपट भाऊंची छत्री हरवली आहे. हं? हा. मग मी तिथे येऊन काय करू? का त्याने आपल्या छत्रीची शोक सभा ठेवली आहे? अरे शोकसभा तर आता भिडे भाऊंना ठेवावी लागेल त्यांच्या स्कूटर साठी. काय बोलतेस? एक मिनिट, तू काहीतरी समजेल असं बोल. आता यामध्ये भिडे कुठून आला? टपूचे पप्पा, पोपट भाऊंना असं वाटतंय की भिडे भाऊंनी त्यांची छत्री लपवली आहे. त्यासाठी पोपट भाऊ भिडे भाऊंची स्कूटर घेऊन कुठेतरी गेले. हा काय बालिशपणा करत राहतो पोपटलाल? असं करत राहिला तर त्याचं लग्न कधीच नाही होणार. आता पोपट भाऊंच्या लग्नाची चिंता सोडा भटजी बुवा. तुम्ही लगेचच घरी या. इथे खूप मोठा हंगामा झालाय. अरे दया, आता इथे नवीन सामान येणार आहे. माझं इथं राहणं खूप गरजेचं आहे. मी थोड्या वेळानंतर येतो. हा, पण आम्ही सगळे इथे खूपच तणावाखाली आहोत. तुम्ही लवकर याल ना. हो ठीक आहे, काम संपलं की येतो. हा हा, हा. या पोपटालच्या जीवाला पण शांती नाहीये. काही ना काही हंगामा करतच राहतो सोसायटीमध्ये. भिडेची स्कूटर घेऊन पळून गेला. त्याला स्कूटर चालवता येते का? सर या बाजूला. जोपर्यंत माझी छत्री नाही मिळणार, ही स्कूटर इथेच राहील. बघतो आता भिडे कसा नाही परत करत माझी छत्री.